सकाळी उठल्या उठल्या ब्रश करण्याच्या आधी 2 चमचे तूप गरम पाण्यासोबत घेतल्यामुळे तुमचे वाताचे विकार, पित्ताचे विकार आणि कफदोष जे आहेत ते पूर्णपणे नाहीसे होतात. एक मिसकन्सेप्शन लोकांचं झालेलं आहे की तुपामुळे जे आहे ना वजन वाढतं. बिलकुल नाही. तर तुम्ही तुपाचं महत्त्व सांगताय, की माणसाच्या शरीरामध्ये किती बदल घडवू शकतं. तर आता बऱ्याच जणांना हा प्रश्न पडतो, की मग ते गाईच्या दुधाचं तूप असावं, की म्हैशीच्या दुधाचं तूप असावं? कोणतं बेस्ट राहील? फक्त एका ड्रिंकमुळे मी माझं वजन जे आहे ते जवळजवळ 20 ते 22 किलो कमी केलं. बापरे! आता हे केटो कॉफी म्हणजे काय समजून सांगा मला? नॅचरली ग्लोईंग स्किनसाठी तुम्ही आहे ते वापरलं पाहिजे. जर कोणाला पी-सी-ओ-डीचा वगैरे त्रास असेल, तर तूप खाल्ल्याने काही त्याच्यावरती फरक पडू शकतो का? आयुर्वेद आपलं हे सांगतं की मेनोपॉज ज्यांना डिटेक्ट झालेलं आहे त्यांनी कंपल्सरी गाईच्या शुद्ध तुपाचं सेवन हे करायलाच पाहिजे. तुपामुळे सर्दी कायमची नष्ट होऊ शकते किंवा बरी होऊ शकते? याच्यामुळे कितीही वर्ष जुने सर्दी असू दे, म्हणजे 15 वर्ष 20 वर्ष, तुमची ही सर्दी जी आहे ती 200% जाणार. ऑफकोर्स फायदे असतील तर तोटे पण असतीलच ना. सो तोटे काय आहेत की नाही त्याचे? तर तुपामध्ये पण खूप भेसळ असते. 11 वर्षांपासून बनावट तुपाची विक्री. सो मग चांगलं तूप हे कसं ओळखावं? चांगलं तूप ओळखण्यासाठी 2 सिंपल ट्रिक्स सांगते. एक म्हणजे आज आपल्याकडे एक खास पाहुणे आलेले आहेत आणि त्यांच्यासोबत आपण एका अतिशय महत्त्वाच्या विषयावरती गप्पा मारणार आहोत. खरं तर गेले 8 वर्ष झालं त्या या क्षेत्रामध्ये काम करतायत. 8 वर्षांचा त्यांना अनुभव आहे. आयुर्वेदा कन्सल्टंट आहेत त्या आणि ऑकल्ट सायन्समध्ये त्या एक्सपर्ट आहेत. ट्विंकल मॅम माझ्यासमोर बसलेल्या आहेत. हा पॉडकास्ट होणार आहे मानवी शरीरामध्ये किंवा मानवी आहारामध्ये आपल्या तुपाचं महत्त्व किती आहे? तूप शरीरासाठी चांगलं की वाईट? किंवा कशा पद्धतीने ते माणसाच्या आपल्या जीवनावरती प्रभाव टाकतं, याविषयीच आपण त्यांच्यासोबत गप्पा मारणार आहोत. मॅम, द रोहित पाटील शोमध्ये मी तुमचं खूप खूप स्वागत करतो. नमस्कार. खरं तर मी आजपर्यंत अनेक पॉडकास्ट केलेले आहेत. मला वाटतं हा मराठीतला पहिला पॉडकास्ट असेल, म्हणजे माझ्या चॅनलवरचा नाही, मराठीतला पहिला पॉडकास्ट असेल, की जो या सब्जेक्टवरती होतोय. माझा पहिला प्रश्न असा आहे तुम्हाला, की या सुंदर चेहऱ्याचं रहस्य काय आहे? ओके. सो या सुंदर चेहऱ्याच्या मागे ऑब्व्हियसली जेनेटिक्स पण असतात. तो ओके. एक भाग आहे. अच्छा. आणि दुसरा भाग हा आहे की जसं तूप हं. हे इतकं इम्पॉर्टंट आणि गोघृत आपण ज्याला म्हणतो, नैसर्गिक घटक आहे, जे घेतल्यामुळे आपल्या मानवी शरीरामध्ये आतून प्लस बाहेरून खूप छान चेंजेस आपल्याला जे आहेत ते बघायला मिळतात. बघायला मिळतं. जसं की रोज सकाळी 2 चमचे तूप आणि कोमट पाणी तुम्ही घेतलं, तर तुमचा चेहरा खूप जास्त इम्प्रूव्ह होण्यास आणि उजळ होण्यास मदत होते. जसं की कोलेजन वाढण्यास मदत होते. रिंकल्स ज्या आहेत, सुरकुत्या त्या कमी होतात आणि त्याच्यानंतर शरीरामधले टॉक्सिन्स जे आहेत, ते पूर्णपणे नष्ट होतात. कलर उजळतो त्याने? हो, डेफिनेटली. ओके. कारण तुमची जेव्हा शरीरातले टॉक्सिसिटीज जाती, त्यावेळेला टॉक्सिन्सच राहत नाही, विषारी द्रव्यच राहत नाही तुमच्या ओके. शरीरामध्ये. त्यामुळे ऑटोमॅटिकली तो जो आपला कलर आहे फेसचा, तो ग्लो करण्यास सुरुवात होतो. मग सातत्याने म्हणजे मला सांगा आता बऱ्याच जणांना असं वाटतं, की आपल्या मराठीमध्ये खूप छान म्हण आहे, की "तूप खाल्लं की रूप आलं पाहिजे" अशी मानसिकता असते. तर हे किती दिवस करावं लागतं? बरोबर. तर आता कसं आहे, तूप जेव्हा आपण ते तुपाचं सेवन करतो, तर हे कन्सिस्टन्सी पाहिजे, की जसं की आपण एक एक्झाम्पल घेऊ, गाडीला ऑइलिंग करावी लागते. हं. त्याचप्रमाणे आपल्या शरीराला, आपल्या बॉडीला पण ऑइलिंगची खूप जास्त गरज आहे आणि ओके. ते करून देण्याचं काम जे आहे, ते तूप करतं. हं, हं. बरं. आता मला सांगा हा झाला माझा पहिला प्रश्न तुम्हाला. आता मला सांगा तुमचं फॅमिली बॅकग्राऊंड काय आहे? तुमचे एज्युकेशन काय आहे? आणि करिअरसाठी खूप सारे ऑप्शन्स असताना या क्षेत्रामध्ये यावंसं कसं वाटलं? याच्या पाठीमागे काय रिझन आहे? तर मी मारवाडी फॅमिलीमधून बिलॉन्ग करते. ओके. माझी आई जी आहे, ती एक एंटरप्रेन्योर आहे हं. आणि हेल्दी जे फूड आयटम्स आहेत, त्याच्यामध्ये मागच्या 15 वर्षापासून ती कार्यरत आहे आणि वडिलांचा जो आहे, तो गाड्यांचा व्यवसाय आहे. ओके. आणि माझी जी छोटी बहीण आहे, हं. ती आयुर्वेदा डॉक्टर आहे.
तर ॲक्च्युली ह्या क्षेत्रामध्ये मी ॲक्सिडेंटली नाही आले. हं. आपण म्हणतो की जेव्हा ज्या टाईमला गोष्टी घडायच्या असतात, त्याच टाईमाला ते सगळं योग जे आहेत ते जुळून येतात. बरोबर. त्याचप्रमाणे माझ्या बाबतीत एक अशी घटना झाली, की मला ह्या आयुर्वेदिक ॲज अ आयुर्वेदा कन्सल्टंट म्हणून माझं करिअर जे आहे ते मी पर्स्यू करावं लागलं. हं. की खूप एक लाईफ चेंजिंग जो आहे तो माझ्या आयुष्यामध्ये जो बदल घडला आणि तो प्रसंग मला अजूनही आजही प्रेरित करतो. सांगावासा वाटतो? येस, सांगा. डेफिनेटली. येस. तर मी कम्प्युटर्समधून डिग्री घेत होते. साधारणपणे 2011ची गोष्ट आहे. हं. तर मी पुण्याच्या सेंट मिराज कॉलेजमध्ये डिग्री घेत होते. तर तेव्हा माझे वडील माझ्या हातामध्ये ₹300 द्यायचे ओके. दर दिवसाआड हं. पिझ्झा खाण्यासाठी. मला पिझ्झा खूप आवडतो. पिझ्झा हं. आणि चिप्स. तर मी कॉलेजच्या रिसेसमध्ये जायचे व्हेज कॅफेमध्ये मस्तपैकी चीज विथ लोडेड पिझ्झा खायचे हं. आणि आल्यावर घरी आल्यावर आईला काही सांगायचं नाही. कारण माझी आई जी आहे ती हेल्थ फ्रीक आहे. हेल्थला ती जास्त डिमांड देते आणि त्याच्यानंतर आयुर्वेदामधली जाणकार पण आहे. ओके. सो अशा पद्धतीने माझे वडील आणि मी फूडी आहेत. त्याच्यामुळे आम्हाला असं बाहेरचं फूड एक्सप्लोर करायला खूप आवडायचं. हं. पण एके दिवशी काय झालं म्हणजे 6-7 महिना मी सलग 1 दिवसाआड जो आहे तो हं. पिझ्झा खाल्ला. माझं इतकं पोटात दुखायला लागलं, की कितीही मी औषधं घेतली. मला बरं वाटायला तयार नाही आणि सोनोग्राफी केल्या, तरी काही समजायला तयार नाही, की काय करायचं? शेवटी माझ्या आईनी म्हणजे एक खूप मोठ्या जे तज्ञ आहेत डॉक्टरांना त्यांना विचारलं. तर डॉक्टर म्हणाले, जे पोटाचे स्पेशालिस्ट आहेत, ओके. ते म्हणाले, की 6 to 7 डेज ॲडमिट करावं लागेल आणि हं. तुम्हाला हायली अँटिबायोटिक्स जे आहेत ते देण्यात येतील. ओके. सो माझी मम्मी, पप्पा जे आहेत ते सरप्राईज झाले. म्हणजे कुठेच काही नाही आलंय, सोनोग्राफीमध्ये काहीच नाही, तर झालं तरी नक्की काय? बरोबर. म्हणजे सरळ तसंच घरी घेऊन आले मला. माझ्या आईनी 2 दिवस हं. चा टाईम घेतला. हं. तिने मला जे एक खूप मॅजिकल चूर्ण आहे, ते हं. तयार केलं माझ्यासाठी हं. आणि मला 2 चमचे तूप आणि कोमट पाणी हे दिलं. आता हे मॅजिकल चूर्ण जे आहे, त्याच्यामध्ये काय घटक आहेत जाणायला आवडतील का? हो, हो. नक्की सांगा ना. नक्की. बिकॉज येस. कोणत्याही प्रकारचे जे हे मॅजिकल चूर्ण आहे ना, ते कोणत्याही प्रकारची पोटदुखी जी आहे ती स्टॉप करतं. ओके. सांगा. आमच्या ऑडियन्सला सांगा. पहिला घटक म्हणजे बडीशेप, ओके. दुसरं ओवा, हं. तिसरा जो घटक आहे तो आहे हिंग, चौथा जो आहे तो जिरा आणि 5वा जो आहे तो धना. ओके. तो हे समप्रमाणात जे आहे हं. ते हे घटक घ्यायचे. हं. समप्रमाणात घटक घेतलं की कढईवर एक मंद आचेवर हे भाजायचे ओके. आणि हे मंद आचेवर भाजल्यानंतर ह्याची थंड झाल्यावर पेस्ट करायची आणि ती कोमट पाण्यावर घ्यायची. फक्त 2 दिवस माझ्या आईनी मला हे चूर्ण दिलं. आयुर्वेदामधली ऑब्व्हियसली जाणकार होती ती येस. आणि माझी बहीण पण आयुर्वेदा डॉक्टर आहे. तर आणि मला तूप आणि पाणी एवढंच दिलं. मी काही आहार नाही घेतला. लिटरली सांगते सर, तिसऱ्या दिवशी माझी पोटदुखी पूर्णपणे गायब झाली होती. पूर्णपणे. म्हणजे जिथे डॉक्टरांनी तुम्हाला 8 दिवस ॲडमिट व्हायला सांगितलं होतं, तिथे फक्त एवढ्या सोप्या उपायाने पूर्ण क्लिअर झालं सगळं. एक्झॅक्टली. एवढी आयुर्वेदामध्ये ताकद आहे? खूप जास्त ताकद आहे. कारण हे जे आहेत मी जसं सांगितलं ओवा, हं. धने, जिरा हे हं. नैसर्गिक आहे, ते वनस्पती आहेत. निसर्गाने आपल्याला दिलेले आहेत या ओके. सगळ्या गोष्टी, ज्याचा आपण डेली लाईफमध्ये खूप चांगल्या प्रकारात आपण वापर करू शकतो, जे की आपण नाही करत आहेत. आणि आपण जे आहेत अँटिबायोटिक्स घेतो आणि त्या अँटिबायोटिक्सचा आपल्या शरीरावर खूप खोलवर परिणाम होतो आणि मग विषारी द्रव्य तयार होतात आणि मग ते विषारी आपण म्हणतो ना की हे अँटिबायोटिक्स खाल्ल्यानंतर मला हे होतं, चक्कर येते, हं. डिझी फील होतं किंवा माझे पाय जे आहे माझ्या तळपायांना जी आहे ती सूज येते. हं, सो हं. हेच सगळे कारण आहेत. ओके. त्यामुळे गाईचं तूप आयुर्वेदामध्ये ह्याला म्हणलेलं आहे गोघृत, खूप ओके. जास्त आहे. हं. पॉवरफुल मेडिसिन आहे. अच्छा, मी त्याच्यावर तिकडे येणारच होतो मी. आता तुम्ही तुपाचं महत्त्व सांगताय, की माणसाच्या शरीरामध्ये किती बदल घडवू शकतं. तर आता बऱ्याच जणांना हा प्रश्न पडतो, की मग ते गाईच्या दुधाचं तूप असावं, की म्हशीच्या दुधाचं तूप असावं? कोणतं बेस्ट राहील? खूप चांगला क्वेश्चन विचारलाय आणि खरंच हा जो क्वेश्चन आहे तो आपल्या प्रेक्षकांना जो आहे नक्कीच हेल्पफुल राहील. तर आपल्या आयुर्वेदामध्ये सांगितलेलं आहे की गोघृत म्हणजे गाईच्या दुधापासून बनवलेले सगळे जे प्रोसेस आहे की जसं दही झालं, तूप झालं, ओके.
खूप अत्यंत चांगले जे आहेत आपल्याला त्याचा वापर खूप आपल्या शरीरामध्ये, मानवी शरीरामध्ये बघायला मिळतो. हं. पण म्हशीचं दूध जे आहे की ते रेकमेंड नाही करत आयुर्वेदा. ओके. म्हणजे गाय म्हणजे देशी गाईचं दूध ना? देशी गाईचं शुद्ध दूध. ओके. अच्छा. आता तुम्ही तुपाचं महत्त्व सांगतच आहात. तर लहानपणापासून म्हणजे अगदी लहान बाळाला सुद्धा पहिला काय दिलं जातं तर ते तूप दिलं जातं. मग ते कितपत योग्य आहे किंवा किती वर्षांपासून मुलांना तूप खायला दिलेलं चांगलं असं तुम्हाला वाटतं? ओके. लहान मुलांना तूप देणं हं. अत्यंत फायदेशीर ठरतं. ओके. तर जी मुलं सतत विसरतात, जे पण काही वाचतात ते विसरून जातात. त्यांच्या लक्षात नाही राहत. अभ्यास जे लोकं खूप जास्त ज्यांना करायचा असतो आणि कधी-कधी असं होतं की विसरून जातात ते गोष्ट जी वाचलेली असती. तर त्याच्यासाठी आयुर्वेदामध्ये तुपाला मेध रसायन असं म्हणलेलं हं, आहे. हं, हं. सो हे मेध रसायन जे आहे ते असं काम करतं की तुमच्या नर्व्हस सिस्टीमला ॲक्टिव्हेट करण्याचं काम करतं. जसं की तुमच्या ब्रेन सेल्स ज्या असतात, मेंदूच्या ज्या पेशी असतात, ते इम्प्रूव्ह करण्याचं काम करतं. ओके. त्यातली शक्ती वाढवतं. हं, सो त्याच्यामुळे लहान मुलांना, लहान मुलं ते म्हाताऱ्यांपर्यंत सगळ्यांनाच तूप अत्यंत फायदेशीर आहे आणि दिलंच पाहिजे. तूप ओके. याचं सेवन सगळ्यांनी केलं पाहिजे. आणि सर तुम्हाला एक सांगते, हा एक खूप मोठा जो आहे ना, म्हणजे एक मिसकन्सेप्शन लोकांचं झालेलं आहे, की तुपामुळे जे आहे ना, वजन वाढतं. हो, हो. येणार होतो मी तिकडे. येस. बिलकुल नाही. यूएसमध्ये पण रिसर्च झालेला आहे सर, हं. की तूप हे असं एक घटक आहे, की जे चांगलं कोलेस्ट्रॉल ओके. म्हणजे फॅटी ॲसिड्स जे आहे, हं. ते तयार करतं. हं, हं, हं. ज्याला आपण एचडीएल म्हणतो. ओके. आणि जे एलडीएल असतं म्हणजे बॅड कोलेस्ट्रॉल जे आहे, हं, हं. ते कमी करतं. हं. आता ह्याच्या मागचं लॉजिक काय आहे सर तुम्हाला सांगते, की तुपामध्ये जे आहे ओमेगा 3 फॅटी ॲसिड्स असतं, हं. जे आपल्या शरीरामधलं बॅड कोलेस्ट्रॉल, खराब कोलेस्ट्रॉल जे आहे एलडीएल ते कमी करतं आणि चांगलं कोलेस्ट्रॉल आहे ते वाढवतं. सो तूप अत्यंत फायदेशीर आहे. हार्ट पेशंटसाठी पण मी तर म्हणजे रेकमेंड करेल सर, हार्ट पेशंट आहेत ना, त्यांनी आवश्यक जे आहे तूप घेणंच त्यांना अत्यंत गुणकारी आहे. बरं आता मला सांगा, की तुम्ही तूप हे खायलाच पाहिजे. अगदी लहान मुलांपासून अगदी वयस्कर माणसांपर्यंत हे तुम्ही सांगताय. हो, त्याचं प्रमाण किती असलं पाहिजे? कारण काय असतं, कुठल्याही गोष्टीचा अतिरेक झाला तर तो चांगला नसतो. बरोबर. सो ते प्रमाण किती असलं पाहिजे तुपाचं? हां, तर आता कसं असतं सर, ते अवलंबून असतं प्रत्येक व्यक्तीच्या वात, पित्त आणि कफ या ओके. प्रकृतीवर अवलंबून थोडं असतं. समजून सांगा ते. हां, हं. जसं की आणि तूप घेण्याच्या वेळा पण असतात. पण ओके. जनरली काय सजेशन असतं तूप घेण्यासाठी, सकाळी उठल्या-उठल्या हं. ब्रश करण्याच्या आधी 2 चमचे तूप गरम पाण्यासोबत घेतल्यामुळे तुमचे वाताचे विकार, पित्ताचे विकार आणि हं. कफदोष जे आहेत, हं. ते पूर्णपणे नाहीसे होतात. सो ओके. तूप घेण्यासाठी जी आयडियल वेळ आहे, ती सकाळी उठल्यावर ब्रश करण्याआधी तुपाचे सेवन केले पाहिजे. ओके. त्याच्यानंतर? जेवणामध्ये आता बरेच जण काय हां. करतात, की आपण तुम्हाला तर माहितीच आहे, की जेवण बनवताना आपण तेलाचा वापर करतो. हं. मग ते सोया तेल असतं, शेंगदाणा तेल असतं. तर काही जण ते तेलाच्या बदली तूप वापरण्याचा प्रयत्न करतात. मग ते योग्य आहे की अयोग्य आहे? आता सर मी रेकमेंड करेल आणि आयुर्वेदा पण आपलं असंच हं, हं. सांगतं, की कोणत्याही भाज्या असू दे, तुमच्या भाज्या असू दे, तूप असू दे आणि हं. तुमची पोळी असू दे किंवा भाकरी असू दे. तुम्ही तूप जे आहे म्हणजे तुपाचं मिनिमम प्रत्येक जो 18 ते हं. 45 हा जो एज ग्रुप आहे, हं. यांनी कमीत कमी दिवसातून 7 ते 8 चमचा तुपाचं सेवन केलंच पाहिजे. ओके. आपल्या बॉडीला त्याची खूप जास्त गरज आहे. हं. आता तुपामध्ये ब्युरेटिक म्हणून हा जो आहे तो पदार्थ असतो. हं. तो काय करतो, जे मुलं जे आहेत खूप अभ्यास करतात, जसं की स्पर्धा परीक्षेचा अभ्यास येस, करतात येस, येस. किंवा मग त्याच्यानंतर कोणाकोणाला अल्झायमर सारखे आजारपण झालेले हं, असतात. हं, हं. तर हा जो घटक आहे ब्युरेटिक, तो जो तुपामध्ये असतो तो इन्स्टंट तुपाचं सेवन केल्यामुळे लगेचच आपल्या ज्या मेंदूच्या पेशी असतात ते ॲक्टिव्हेट करण्याचं काम करतो. ओके, ओके. तो जो घटक असतो तो. हं. एक त्यांच्यासाठी उपयोगाचा आहे. त्याच्यानंतर जसं की आता बघा, सिंपलचं सांगते, केक बनवतो आपण. हं. केक बनवताना आपल्याला आपण काय करतो, की
आपण आधी ऑइलनी ग्रीसिंग करून घेतो केक बरोबर. बनवताना येस येस. आणि मग त्याच्यामध्ये पीठ टाकतो आपण. हम्म, हम्म. त्याचप्रमाणे तूप कसं काम करतं आपल्या आतमध्ये शरीराच्या ते सांगते, की जेव्हा पण आपण तुपाचं सेवन करतो आणि तेव्हा आपण शरीरामध्ये जे अन्न घालतो आपल्या हम्म, आपल्या पोटामध्ये, हम्म. तर ते आपल्या चयापचय जे असतात क्रिया त्याच्यावर डायरेक्टली अफेक्ट करतं. ओके. आता जेव्हा आपण तूप टाकतो हम्म. आतमध्ये, तुपाचं सेवन करतो आहारामध्ये, आपल्या हम्म. जेवणामध्ये, तर एक ग्रीसिंगचं काम करतं. हम्म, हम्म. जे तूप असतं ते हम्म. आपल्या शरीरामध्ये आणि ते जे ग्रीसिंगचं काम केल्यामुळे जे आहेत आपल्याला मोशन्स जे आहेत ते पास होतात, गॅसेसची समस्या राहत नाही ओके. आणि 90% जे आजार आहेत ना ते पोटातूनच चालू होतात. बरोबर. त्याच्यामुळे Yes. तुपाचं सेवन हे केलंच पाहिजे. मला एक सांगा की असे कोणते कोणते आजार आहेत जे तुपाला घाबरतात, म्हणजे तुपाचं सेवन केल्यामुळे ते बरे होऊ शकतात? ओके. खूप खूप चांगला क्वेश्चन आहे हा. ॲक्च्युली हार्ट पेशंट जे आहेत त्यांना तूप खूप चांगलं आहे. त्याच्यानंतर कॅन्सर पेशंट जे असतात त्यांच्यामध्ये रेडिएशन आणि केमोथेरपी याचा खूप जास्त त्यांच्यावर मारा असतो. तर जेव्हा तुम्ही पंचगव्य हे घेता, हे तुपाचं सेवन करता तुम्ही, तर तुमच्या शरीरामध्ये एक रोगप्रतिकार शक्ती निर्माण करण्यासाठी आणि त्या कॅन्सरच्या पेशींना लढा देण्यासाठी पंचगव्य जे आहे ते काम करतं. त्याच्यानंतर अल्झायमर सारखे जे आजार असतात ओके. ते बरे होतात. स्किन डिसीजेस, सोरायसिस सारखे आजार जे आहेत, त्वचेचे विकार जे आहेत ते बरे होतात तुपामुळे. सो अशा खूप प्रकारचे आजार आहेत की म्हणजे नगण्य की ते तुपामुळे जे आहेत ते बरे होताना दिसलेले आहेत. अनेक मुलींना, अनेक महिलांना पीसीओडीचा त्रास असतो. जर कोणाला पीसीओडीचा वगैरे त्रास असेल तर ह्याच्यामध्ये तुपाचा रोल, तूप खाल्ल्याने काही त्याच्यावरती फरक पडू शकतो का? येस. आता पीसीओडी, पीसीओएस, पिरियड्समध्ये क्रॅम्प येणं ही म्हणजे सर्रास बघायला मिळतं. बरोबर. येस जसं की मी सांगितलं, जेव्हा तुम्ही तुपाचं रोज सेवन करता, हम्म. 2 चमचे तरी तूप सकाळी उठल्या उठल्या घ्यायलाच पाहिजे आणि त्याच्यानंतर आहारात पण घ्यायला पाहिजे. तर आपल्या आयुर्वेदामध्ये नाभी पूर्ण असा एक संस्कार आहे. तो जर जेव्हा तुम्ही करता, स्पेशली स्त्रियांवर पण म्हणू शकतो आणि ज्यांना पित्ताची जी समस्या आहे त्यांच्यावर खूप चांगल्या प्रमाणात जे आहेत इफेक्ट्स बघायला मिळतात. हा, तर तुम्ही बोलताना म्हटलं की नाभीपुरण म्हणजे नक्की काय? नाभीपूर्ण हा एक असा संस्कार आहे की पोटामध्ये जिथे आपली बेंबी असती, नाभी असती, तर तिथे तुम्ही शुद्ध गाईचं 2 ते 3 चमचे कोमट जर तूप टाकलं रात्री झोपण्याच्या आधी, तर तुम्हाला आणि हलक्या हाताने त्याचा रोटेशनली क्लॉकवाईज जर तुम्ही मसाज केला, तर तुम्हाला सगळे ज्या पण समस्या आहेत पीसीओएसच्या, पीसीओडीच्या, त्या नाहीशा बघायला मिळतात आणि हे सायंटिफिकली प्रूव्हन आहे. ओके. अच्छा. ठीक आहे. अनेक लोकांना आम्ही बघतो आजूबाजूला, अनेक लोकांना सर्दीचा खूप त्रास असतो आणि अगदी किती जरी, आणि आम्ही असं म्हटलं जातं की सर्दी ही कधी गोळ्या खाऊन बरी नाही होत. ते एक 7 दिवसांचा तो एक पिरियड असतो, तो 7 दिवस ही सर्दी राहतेच. पण असे पण काही लोक बघितलेत की ज्यांना कायम, म्हणजे 12 महिने सदानकदा त्यांना सर्दी असतेच, सर्दी येतेच. तुपामुळे सर्दी कायमची नष्ट होऊ शकते किंवा बरी होऊ शकते? अगदी बरोबर बोलला सर तुम्ही. त्याला आपण जुनाट सर्दी म्हणतो. हा, येस, जुनाट सर्दी म्हणजे कधीही न जाणारी सर्दी. बरोबर, Yes. बरोबर. तर ही जुनाट सर्दी काय असते किंवा कोणत्याही प्रकारची सर्दी. आता इथून पुढे जर तुम्हाला कधी सर्दी झाली तर Okay. तुम्ही हा उपाय जो आहे तो नक्की नक्की करा. नक्की नक्की. येस. तर आयुर्वेदामध्ये याला नस्य म्हणतात. आता हे नस्य जे आहे ते कशा प्रकारचं काम करतं की आपल्या नाकपुड्यांमध्ये रात्री झोपण्याच्या आधी 2 ते 3 चमचा जे आहे ते तूप टाकलं जातं. ओके. मान अशी आहे ती वर करून ओके. आणि तुपाचे 2-3 थेंब टाकले जातात आणि त्याच्यामुळे काय होतं, हे नस्य केल्यामुळे तुमचा जो कफ आहे तो वितळून तुमच्या घशामध्ये येतो. ओके. तो तुम्हाला गिटायचा नाहीये, ओके. गिळायचा नाहीये तो तुम्हाला. तो ओके. तुम्हाला थुंकून टाकायचं. तुम्हाला थुंकून टाकायचा ओके, आहे, हां. जो कफ आलेला आहे तो. हां. तर आता जेव्हा नस्य करतात, तर नस्य करण्याच्या पण काही प्रक्रिया आहे. जिथे आपल्या इथं ब्युटी बोन असतो, ओके. क्लॅव्हिकल बोन जो आहे, याच्या आधी म्हणजे जसं की आपलं फेस झाला तर याला हलक्या हाताने मसाज करतात आणि त्याच्यानंतर वाफ देतात. याला म्हणतात स्नेहन आणि स्वेदन.
आणि मग त्याच्यानंतर नस्येची प्रक्रिया जी आहे ती केली जाते. ह्याच्यामुळे कितीही वर्ष जुने सर्दी असू दे, म्हणजे 15 वर्ष, 20 वर्ष, तुमची ही सर्दी जी आहे ती 200% जाणार. नाही, मला आत्ता समजलं की मारवाडी लोक जास्त तूप का खातात. ते ग्लो बघून कळतंय. जसं की आता मार्केटमध्ये खूप सारं तुम्हाला तरी माहितीच आहे, आता दुधातली भेसळ जसं की आत्ताच बाहेर काढलीत आदरणीय तुकाराम मुंडे साहेबांनी. तशी तुपामध्ये पण खूप भेसळ असते. सो मग चांगलं तूप हे कसं ओळखावं? म्हणजे त्याला काय आहे का? आता कसं होतंय की तुम्ही एक एज्युकेटेड आहात, तुम्ही समजू शकता, तुम्हाला कळू शकतं. पण बरेच लोक आपले तेवढे एज्युकेटेड नाही आहेत. त्यांना म्हणजे त्यांच्या बाबतीत फसवणूक पण होऊ शकते. तर चांगलं तूप हे हे चांगलंच तूप आहे किंवा हेच आपल्यासाठी योग्य आहे, ते कसं ओळखावं? ओके. चांगलं तूप कसं ओळखायचं? त्याच्या 2 सिंपलशा ट्रिक सांगते. जेव्हा तुम्ही मार्केटमधून तूप आणता शुद्ध देसी गाईचं, तेव्हा तुम्हाला आपल्या तळहातावर घ्यायचं आहे 1 चमचा आणि तळहातावर घेतल्यानंतर तुम्हाला त्याचा वास घ्यायचा आहे. जर त्या तुपाचा वास आला, तर याचा अर्थ ते शुद्ध तूप आहे आणि जर तुम्हाला त्या तुपाचा वास नाही आला, तर ते तूप जे आहे ते भेसळयुक्त आहे. ही झाली पहिली ट्रिक. आता आपण दुसरी ट्रिक बघूया, की जेव्हा तुम्हाला काय करायचं आहे, की कोमट पाणी घ्यायचं आहे आणि त्या कोमट पाण्यामध्ये 1 चमचा तूप टाकायचं आहे, मिक्स करायचं आहे आणि जर का ते तूप मिक्स झालं, तर याचा अर्थ ते तूप जे आहे, ते खाण्यायोग्य आहे आणि ते शुद्ध गाईचं तूप आहे आणि जर का तुम्ही ते तूप जे आहे, ते बुडाशी जाऊन राहिलं, तुम्ही जे आणलेलं मार्केटमधलं गाईचं तूप जे आहे, जर ते बुडाशी जाऊन राहिलं, तर याचा अर्थ ते तूप भेसळयुक्त आहे. तर सर अशा प्रकारे आपण समजू शकतो, की कोणतं भेसळयुक्त तूप आहे आणि कोणतं जे आहे ते शुद्ध गाईचं तूप आहे. हे खूप 2 असे सिंपल केसेस आहेत, की ज्याच्याप्रमाणे आपण घरच्या घरीच आयडेंटिफाय करू शकतो, ओळखू शकतो, की कोणतं तूप जे आहे ते शुद्ध आहे आणि कोणतं भेसळयुक्त आहे. त्याच्यामध्ये म्हणजे कोणाला तुम्हाला लॅब टेस्टिंगला पाठवायची ओके. गरज नाही. अच्छा, अच्छा. ओके. म्हणजे आपला घरी आणून आपलं आपणच चेक करू शकतो. तिथे आपल्याला कळू शकतं चांगलं काय, चांगलं कुठलं आणि खराब बरोबर. कुठलं. कोणता असा मॅजिकल मंत्र आहे की जो एखादा जुना आजार किंवा मूळ आजार आहे तो बरा करू शकतो आणि त्याच्या पाठीमागे लॉजिक काय आहे? ओके. सर आता जसं हं. मंत्रचिकित्सा हा हं. आयुर्वेदामधला खूप मोठा जो आहे तो अविभाज्य भाग आहे. हं. मंत्रचिकित्सामध्ये आता खूप लोकांना प्रश्न पडतो, की मंत्रांनी काय आजार बरे होतात का? किंवा मंत्रांनी असं काय होतं? मला पण पडलाय प्रश्न तो. येस. तर सर मंत्र काय करतात आपले, हां. ते आपल्याला एनर्जी देतात. आपला जो आत्मा, आपलं जी बॉडी चाललेली आहे, ती आपल्या आत्म्यावर चाललेली आहे. आत्मा ही काय आहे? एक एनर्जी आहे. ओके. सोल इज आवर एनर्जी. हं. ओके. जेव्हा आपण आपल्या बॉडीला रिचार्ज करतो, आपल्या आत्म्याला चार्ज करतो, तेव्हा ऑटोमॅटिकली आपल्या आजूबाजूला पण सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या बदलताना दिसतात. आपलं शरीर जे आहे ते पंचतत्वांपासून बनलेलं आहे. बरोबर. त्याचप्रमाणे जेव्हा मंत्रामध्ये अशी एनर्जी असते, अशी शक्ती असते, जी आपल्याला पॉझिटिव्ह ठेवण्यास मदत करते ओके. आणि आपल्या आत्म्याला पॉझिटिव्ह व्हायब्रेशनची खूप जास्त गरज असते. हं, 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 हं. आणि मंत्रचिकित्सा किंवा मंत्र असं काम करतं. हे बघा सर, कोणतीही गोष्ट जी आहे ना, तुम्ही वारंवार बोला. जसं की तुम्ही वारंवार जर निगेटिव्ह बोलत आहे आपण, की मी चांगला नाही, मी केपेबल नाही, असं बोलतोय आपण. आपल्या आजूबाजूचं जे वातावरण आहे, आपली जी आंतरिक शक्ती आहे ती घटते. सो त्याचप्रमाणे मंत्रचिकित्सा जे आहे किंवा मंत्र ते कोणत्याही रोग्याला जेव्हा औषध देतो, तेव्हा मंत्रचिकित्सा किंवा मंत्र उच्चारण खूप मदत करतं. ओके. त्याच्यासाठी एक पॉवर बँक आहे. जसं हं. हनुमान चालीसा पण आहे, एक हं, पॉवर हं. बँकच आहे. बरोबर आहे. त्याचप्रमाणे आयुर्वेदामधला सांगितलेला धन्वंतरी मंत्र जो आहे, हं. तो कोणत्याही प्रकारचा रोग असू दे, तुमचा सिंपल ताप असू दे किंवा कॅन्सरसारखा रोग असू दे, हं. याच्यासाठी खूप जास्त प्रमाणात जे आहे मंत्र उच्चारण करणं रोग्याला औषध घेताना खूप गरजेचं आहे. कारण ते आपली सोल पॉवर जी आहे ते चार्ज करतं. ओके. मोबाईल आपला डेड झाला, आपण चार्जर लावतो. कसा तो मग चार्ज होतो, त्याचप्रमाणे आपल्या बॉडीला, आपल्या आत्म्याला, आंतरिक मनाला गरज असते ओके. आणि तेच देण्याचं काम जे आहे ते मंत्र करतं. ओके. आता मॅडम तुम्ही
ॲस्ट्रॉलॉजीमध्ये एक्सपर्ट आहात, तुम्ही न्यूमरॉलॉजीमध्ये एक्सपर्ट आहात, तुम्ही आयुर्वेदामध्ये एक्सपर्ट आहात. ह्या तिन्हींचा काही संबंध आहे का? ॲस्ट्रॉलॉजी, न्यूमरॉलॉजी आणि आयुर्वेदाचा? सर खूप मोठा संबंध आहेत. आता जे आपले मोठे-मोठे आयुर्वेदाचार्य पण जे होऊन गेलेले आहेत, हं. ज्यांनी चरक संहिता, वाग्भट संहिता, अष्टांग हृदय आपण ह्याच्यासारखे खूप मोठे आणि पवित्र ग्रंथ काढले. सो त्यांनी पण ॲस्ट्रोलॉजी आणि न्यूमरोलॉजीचा आणि आपल्या आयुर्वेदाचा जो आहे तो डायरेक्ट, इनडायरेक्टपणे संबंध आहे तो सांगितलेला आहे. तो कसा? म्हणजे त्याच्यामागचं लॉजिक काय आहे? हं. जसं की आपलं शरीर मी सांगितलं पंचतत्वांनी बनलेलं आहे. हं. आपल्या आकाशात किती ग्रह आहेत? 9 ग्रह. सूर्य ते मंगळ हं. ह्या 9 ग्रहांचा आपल्या पंचतत्वाच्या शरीरावर जे आहे ते डायरेक्टली, इनडायरेक्टली प्रमाणे परिणाम होत असतो. ओके. आता एक्झाम्पल सांगते, ज्यांचा मूलांक आता 4 आहे. म्हणजे माझा आहे. हां. अरे वाह! आता मूलांक 4चे जे लोकं कसे असतात, म्हणजे तुम्हीच थोडक्यात हं. ओव्हर थिंकर असतात ओके. आणि त्यांना इन्स्टंट कोणत्या पण गोष्टीचे रिझल्ट पाहिजे असतात, हं, हं. करिअर ओरिएंटेड असतात. तर त्यांच्या ओव्हर थिंकिंग असल्यामुळे त्यांना कुठेतरी शांत होण्याची खूप गरज असते आणि त्याच्यानंतर त्यांच्या शरीरात उष्णता जी आहे हं. ती पण खूप हं. असते. म्हणजे पित्ताचं प्रमाण जे आहे हं. ते वारंवार वाढत राहतं. त्यामुळे आता हे जे आहे ॲस्ट्रोलॉजी, न्यूमरोलॉजीमध्ये हे माहिती पडतं, की समोरचा जो माणूस आहे त्याच्या पूर्ण जन्मतारीख वरून नाडी न बघता आपण त्याच्या डेट ऑफ बर्थनुसार सांगू शकतो, की एक्झॅक्टली तो कोणत्या प्रकृतीचा माणूस आहे त्यांच्या ओके. जन्मतारीखवरून. आणि मग आयुर्वेदा काय हेल्प करतं, की त्याचा मी मूलांक बघितला किंवा भाग्यांक बघितला, की हां, बरोबर की ह्याचा मूलांक असा आहे, मग हा असा-असा आहे. मनावर आणि हं. शरीरावर असा-असा त्याचा परिणाम होतो. मग आपल्याला ॲस्ट्रोलॉजी, न्यूमरोलॉजी काय आहे ते प्रेडिक्शन करण्यास हेल्प करतं. हं. आणि आयुर्वेदा जे आहे रोगाचं निदान करण्यास जे आहे ते मदत करतं, औषधं हं. प्रॉपरली देण्यासाठी. हं, हं. सो अशा प्रकारे आयुर्वेदा आणि ॲस्ट्रोलॉजी, न्यूमरोलॉजीचा संबंध आहे. सुंदर संगम बनलेला आहे. ओके. एक जेन्युइन प्रश्न आहे. वय वर्ष 40 नंतर अनेक महिलांचे पिरियड्स थांबतात. त्यांना पिरियड्स येत नाहीत. याच्याबद्दल आपल्या आयुर्वेदामध्ये काही सांगितलं आहे का? मेनोपॉज ज्याला आपण म्हणतो, की जेव्हा पिरियड्स वयाच्या 40ची नंतर जे आहेत ते पिरियड्स येण्याचं थांबतं. सो ती एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. तर या मेनोपॉजमध्ये महिलांना सकाळी उठावंसं वाटत नाही. त्याच्यानंतर त्यांना खूप शरीरामध्ये आहे उष्णता निर्माण होते. हं. ज्याला आपण हॉट फ्लॅशेस म्हणतो. खूप जास्त गरम वाटणं शरीर. ही जी प्रक्रिया आहे ती महिलांमध्ये वयाच्या 40शी नंतर सुरुवात होती हं. बघायला. हं. त्याच्यानंतर खूप अति प्रमाणात चिडचिड वाढते. ओके. म्हणजे त्या चिडचिडेचं काही प्रमाणच नसतं. हं, हं. आणि त्याचा जो परिणाम आहे स्त्रियांच्या मानसिकतेवर, रिलेशनशिपवर, मुलांवर त्यांच्या खूप जास्त प्रमाणात बघायला मिळतो. हं, हं. तर याच्यासाठी बायका काय करतात, की बाहेरचे जे औषधं असतात हं. किंवा मग बाहेरचे औषधं किंवा अजून काही घटक हे आपल्या शरीरामध्ये कन्झ्युम करतात, घेतात. तर आयुर्वेद आपलं हे सांगतं, की मेनोपॉज ज्यांना डिटेक्ट झालेलं आहे, मेनोपॉज ज्यांना जे मेनोपॉजच्या स्टार्टिंग लेव्हलला पण आहे, बाउंड्री लेव्हलवर पण जे आहेत, त्यांनी कंपल्सरी तुपाचं जे सेवन आहे, गाईच्या शुद्ध तुपाचं सेवन, हं. हे करायलाच पाहिजे. ओके. म्हणजे हे ओके. खूप जास्त महत्त्वाचं आहे. हं, हं. आणि त्याच्यामध्ये जर त्यांनी पंचगव्य हे हं. जे तूप आहे, याचं जर सेवन केलं तर हं. खूप फायदेशीर ठरतं. मॅम तुपाबद्दल ना आपल्या लोकांमध्ये खूप गैरसमज आहेत. जसं की तुम्ही सुरुवातीला सांगितलं, की बऱ्याच लोकांना असं वाटतं, की तुपाचं जास्त सेवन केलं की वजन वाढतं. मग कधी-कधी इच्छा असते, आवड असते, खावंसं वाटतं, पण लोकं ते टाळतात. कारण क्लॅरिटी नाही कुठेतरी किंवा त्याचं महत्त्व किती आहे किंवा ते चांगलं आहे की वाईट आहे हे लोकांना माहिती नसतं. वयस्कर लोकांमध्ये तुपाचं महत्त्व किती आहे? त्यांनी तूप खाल्लं पाहिजे की नाही खाल्लं पाहिजे असं तुम्हाला वाटतं? सर, मी आज आपला हा पॉडकास्ट बघून हं. मी गॅरंटीनी सांगते, लोक मॅक्सिमम आपल्या महाराष्ट्रातील लोक जे आहेत, तुमचा रोहित पाटील सरांचा पॉडकास्ट जो बघून जो आहे हं. तुपावरचा, हं. ते 90% लोकं जे आहेत तूप खायला नक्की सुरुवात करणार. हां ना? नक्की. ओके. बिकॉज कारण तुपामध्ये एवढी चांगली शक्ती आहे, की जे तुम्हाला इन्स्टंट एनर्जी आणण्याचं काम करते. जसं की हं. जे म्हातारे लोक आहेत, त्यांच्या मनगटातून, सांध्यामधून असा कटकट आवाज येतो. तर हं. याचा अर्थ काय?
वात तर भरलेलाच असतो. हं. म्हणजे कुठेतरी लुब्रिकेशन जे आहे, ओके, वंगण ओके. ज्याला म्हणतो आपण, हं, हं, ते हं, कमी हं. पडतं. तर तुपाचं सेवन केल्यामुळे काय होतं, गाईच्या तुपाचं सेवन, हं. तर त्याच्यामुळे काय होतं, आपल्या शरीराला एक ग्रीसिंग मिळते ओके. आणि त्या अच्छा. ग्रीसिंगमुळे आपले जे 2 हाडे जी असतात आपली किंवा मदत. हाडांची ठिसूळता आहे ती कमी होण्यास मदत होते. सो अशा प्रकारे हं. वयोवृद्ध लोकांमध्ये पण तूप हे जे घेतलंच पाहिजे, हं. त्यांच्यासाठी खूप आवश्यक आहे तूप घेणं वयोवृद्ध. अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. आता तुपाचे फायदे तुम्ही सांगितले. लहान मुलांना कशा पद्धतीने फायदा होऊ शकतो, पी-सी-ओ-डीमध्ये महिलांना कशाप्रकारे फायदा होऊ शकतो, ज्येष्ठ लोकांना कसा फायदा होऊ शकतो. तुपाचे दुष्परिणाम काय आहेत? ऑफकोर्स फायदे असतील तर तोटे पण असतीलच ना. सो तोटे काय आहेत की नाही त्याचे? सर मी खूप एक इम्पॉर्टंट गोष्ट सांगते, जसं की हं. तुम्ही दुष्परिणामबद्दल हं, बोलले. हं. आयुर्वेदामध्ये आपल्याला सांगितलेलं आहे. आयुर्वेदामध्ये ज्यांनी पण ग्रंथ लिहिले त्यांनी पण आपल्या चरक संहितामध्ये पण सांगितलेलं आहे. गोघृतचे दुष्परिणाम काहीच नाहीये. ओके. अच्छा. आणि शुद्ध देसी गाईचं जे तुम्ही तूप हं, घेता, हं. तेव्हा त्याचे दुष्परिणाम एकही साइड इफेक्ट जो आहे तो तुम्हाला बघायला मिळत नाही. कारण की अगेन तुपामध्ये ओमेगा 3 फॅटी ॲसिड्स असतं. हं. ते तुमचं बॅड कोलेस्ट्रॉल जे आहे ते कमी करतं आणि गुड कोलेस्ट्रॉल आहे ते वाढवतं. तर तूप जे आहे ते हं. वजन नियंत्रित करण्याचं पण काम करतं. त्याच्यामुळे तुपाचे जे आहेत ते दुष्परिणाम एकही नाहीयेत. ओके. म्हणून तर तुपाला आज जगभरातून खूप हं. मोठी मागणी आहे. हं. आणि सर आम्ही स्वतः पण तूप जे आहे ते एक्सपोर्ट करतो. हं. ज्याच्यामध्ये म्हणजे आपल्या UK सारख्या देशामध्ये, कॅनडामध्ये, US मध्ये हं. तुपाला खूप जास्त मागणी आहे. ओके. जसं की तुमच्या स्किनवर पण काम करतं ते. हं. तुमच्या केस गळतीवर सर ज्यांना समस्या आहे, तुम्ही काय करता एक्सटर्नल गोष्टी लावतात, बाह्य गोष्टी लावतात आणि हेअर मास्क लावता, सगळ्या गोष्टी लावतात. तरी पण त्यांनी खरंच केस येणार आहेत? नाही. तुपामध्ये ब्युरेटिक हा असा एक सबस्टन्स आहे, की जो की तुम्हाला केसांच्या नरिशमेंटला, केसांच्या पोषकतेला तो काम करतो. म्हणजे एकंदरीत तुम्हाला असं म्हणायचं आहे, की तूप हे मानवी शरीरासाठी खूप फायदेशीर आहे. खूप जास्त. लोकांमध्ये एक वेगळा गैरसमज आहे आणि बरोबर त्याच्या तुम्ही अपोझिट मत मांडलत, की लोकं म्हणतात, की तूप खाल्ल्याने वजन वाढतं. तुम्ही तर बोलताय, की तुपामुळे वजन नियंत्रित होतं. ते कसं काय? सर हे आयुर्वेदामध्ये तर सांगितलेलंच आहे, की हं. तुपामुळे जे आहे ते वजन कमी होतं. पण मी स्वतः पर्सनली हे एक्सपिरियन्स केलेलं आहे. ओके. इथे तुमच्या पॉडकास्टवर फर्स्ट टाईम सांगू इच्छिते. माझं वजन 73 किलो होतं. फक्त एका ड्रिंकमुळे. त्या ड्रिंकचं नाव आहे कीटो कॉफीमुळे मी माझं वजन जे आहे ते जवळ-जवळ 20 ते 22 किलो कमी केलं. 20 ते 22 किलो वजन कमी केलं बापरे! सर. आता हे केटो कॉफी म्हणजे काय समजून सांगा मला? कीटो कॉफी जो आहे ते हं. एक खूप चांगलं पेय आहे. त्याचं तुम्ही नियमितपणे जर सेवन केलं, हं. तुम्हाला हे वजन नियंत्रित करण्यासाठी खूप मदत करतं. हं. कारण कसं असतं, कीटो कॉफीमध्ये साखर आणि कार्बोहायड्रेट बघायलाच मिळत नाही. त्याच्यामुळे आपल्या इन्शुलिनची पातळी जी आहे ती स्थिर राहते आणि त्याच्यामुळे झपाट्याने आपलं वजन जे आहे ते कमी होतं. कीटो कॉफी म्हणजे काय? आपली ब्लॅक कॉफी असते ओके. आणि हं. त्याच्यामध्ये 1 चमचा तूप मिसळायचं. हं. झाली तुमची कीटो कॉफी. ती कधी घ्यायची? तर कीटो कॉफीचं जे सेवन असतं ते परत एकदा वात, पित्त आणि कफ या ओके. प्रकृतीवर अवलंबून असतं. हं. तर कीटो कॉफी साधारणपणे आपण सकाळी उठल्या-उठल्या तुपाचं सेवन केलं. हं. 2 चमचा तूप आणि पाणी याचं गरम सेवन पाणी. केल्यानंतर हं. आपण एक थोडेसे बदाम, अक्रोड खाल्ले आणि मग कीटो कॉफी जर आपण घेतली, खूप अत्यंत फायदेशीर आहे. ती ओके. कसं काय तुम्हाला सांगते. आता आपण नॉर्मल चहा, कॉफी घेतो. हं. त्याच्यामध्ये काय असतं, रक्तातील साखर जी आहे ती जास्त प्रमाणात वाढते. त्याच्यामुळे आपलं शरीर जे आहे ते चरबी जाळत नाही आणि कीटो कॉफीमध्ये काय होतं, की आपलं भूक, आपल्या क्रेव्हिंग्ज ज्या आहेत त्या हं. ज्या नियंत्रणामध्ये राहतात आणि त्याच्यानंतर कार्बोहायड्रेटसारखे आपल्या शरीरात घटकच निर्माण नाही होत. त्याच्यामुळे कीटो कॉफी जी आहे ती अशी आपल्याला मदत करते वजन कमी करण्यासाठी. ओके. म्हणजे आपलं शरीराने क्रेव्हिंग जास्त नाही केलं. नियंत्रण भूक आपली राहिली. आपलं जे शरीर आहे ते चरबी जाळणार आहे आपलं कीटो कॉफी पिऊन. त्याच्यामुळे असं खूप
किटो कॉफी ही जी आहे खूप सुंदर प्रकारे आपल्या पूर्ण शरीरावर मेद जाळण्यास म्हणजे चरबी जाळण्यास मदत करते. मदत करते. ओके. लोकांचं कसं असतं, लोकांचं आतून कितीही डॅमेज असेल तरी चालेल, पण बाहेरून आम्ही चांगलं दिसलं पाहिजे, छान दिसलं पाहिजे. ग्लोइंग फेसचा राज काय आहे? सांगा आम्हाला. तर स्किनबद्दल. आता हल्लीचे जे तरुण मुलं-मुली आहेत, आपण हां. काय करतो, कोरियन फेस कोरियन मास्क, ग्लास. हां. येस. त्याच्यानंतर आपण ग्लास स्किन पाहिजे हं, आम्हाला. हं. या सगळ्या गोष्टी ज्या आहेत आपल्याला सर्रास जे पण मोठे-मोठे ब्रँड आहेत ते पण त्यांची चांगल्या प्रकारे मार्केटिंग करतात. पण जेव्हा कोणतीही ब्रँड असू दे सर, त्या फाउंडेशनमध्ये, त्या कन्सिलरमध्ये तुम्हाला असं केमिकल बघायलाच मिळणार आहेत, की जे तुमच्या त्वचेच्या पेशीला जे आहे ते डॅमेज करणार आहे, जाळणार आहे. येस, येस, येस. त्याच्यामुळे नॅचरली ग्लोईंग स्किनसाठी तुम्ही शतधौतघृत आहे ते वापरलं पाहिजे. शतधौतघृत म्हणजे काय? 100 वेळा धुतलेलं तूप याच्यावर प्रक्रिया केली जाते. ओके. आपल्या तांब्याच्या भांड्यामध्ये एक शुद्ध पाण्याने आपण हे तूप जे आहे ते धुतो आणि जेव्हा ज्यांना ग्लोईंग स्किन पाहिजे आहे त्या आणि त्याच्यानंतर ज्यांना सुरकुत्या येत आहेत, काही स्किनचे डिसीजेस आहेत, सिंपल आपला पिंपल्स पण याच्यासारखे जे पण काही त्वचेच्या कोणत्याही समस्या ज्या आहेत शतधौतघृतमुळे ते कमी होतात. रात्री झोपताना शतधौतघृत जे आहे ते लावून झोपायचं हं. आहे आणि हे तुम्ही जर फक्त 3 महिने जरी केलं सर तुम्ही, म्हणजे हं. हे लावलं तुम्ही, हं. तुम्हाला याचे मॅजिकल परिणाम बघायला मिळणार आहेत. कुठं मिळू शकतं हे? शतधौतघृत जे आहे तुम्ही कोणत्याही आयुर्वेदिक डॉक्टरांकडे पण मागू शकता. तुमच्याकडे आहे का? आपल्याकडे पण शतधौतघृत जे आहे ते विकलं जातं. जसं मी सांगितलं, की UK, कॅनडामध्ये शतधौतघृतची खूप जास्तपणे मागणी आहे. डार्क सर्कलवर पण जर आपण शतधौतघृत जे आहे ते लावलं रात्री झोपताना, तर डार्क सर्कल जे आहे तुमचे किमान 21 दिवसाच्या आत जे आहेत ते नष्ट झालेले असतील. तर मॅडम तुम्ही इथे आलात आणि खूप छान मार्गदर्शन केलंत. खरं तर आजपर्यंत आम्हाला माहिती नव्हतं, की तुपाचे आपल्या शरीरामध्ये तुपाने एवढे बदल घडू शकतात. त्याबद्दल आम्हाला सखोल मार्गदर्शन केलंत. निश्चितच आमचा ऑडियन्स हा पॉडकास्ट पाहील आणि त्यांच्या आयुष्यामध्ये या पद्धतीने चेंजेस करण्याचा प्रयत्न करेल. तर तुम्हालाही शुद्ध गाईचं जर तूप हवं असेल आणि शतधौतघृत घ्यायचं असेल, ज्याला बाहेरच्या देशामध्ये खूप मोठ्या प्रमाणात मागणी आहे, तर मॅमचे जे काही डिटेल्स असतील ते मी डिस्क्रिप्शनमध्ये देतोय, कमेंटमध्ये पिन करून देतोय. तिथून तुम्ही त्यांना कनेक्ट करू शकता, त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता. तिथून त्या तुमच्याशी कनेक्ट होतील. पुन्हा एकदा मॅडम तुम्ही इथे आलात आणि खूप छान मोलाचं मार्गदर्शन केलंत. हा विषय काय एका पॉडकास्टमध्ये संपण्यासारखा नाही आहे. बोलण्यासारख्या खूप गोष्टी आहेत. नेक्स्ट एपिसोडमध्ये आपण अजून दुसऱ्या विषयावरती बोलू. तूर्तास आपण इथे थांबूया. थँक यू. धन्यवाद रोहित सर. आज जे मला या प्लॅटफॉर्मवर बोलवलं, मला ही संधी दिली, त्याच्यासाठी तुमचे खरंच मनःपूर्वक आभार. आणि आपल्या प्रेक्षकांपर्यंत हा एक सोशल कॉज म्हणून, हा एक सोशल बेनिफिट म्हणून आपल्या ऑडियन्सपर्यंत हा खूप चांगला जो आहे तो मेसेज पोहोचवण्यास आपण दोघांनीही समप्रमाणात एफर्ट्स घेतलेले आहेत. येस, येस, येस. त्याच्यामुळे तुमचं पण मनापासून धन्यवाद. थँक यू.